हिंसा कौन बड़ा है बतावी धरती पर, अभी भूख से भी कौन लड़ा बतावी धरती पर। तो ज्ञान से अपने जुल्मों को जिला दिया, हमें इंसान बनाकर इंसान में मिला दिया। आज लीडर तो बोल रहे थे सबको सिला दिया, एक ही थे वो बाबा भीमजी, उन्होंने ये भारत देश को भी हिला दिया। 1922 सालचा प्रसंग आहे। विलायतीला बाबा बॅरिस्टर झाले, पहिला तार मीना त्याला केला, मीराबाई मी बॅरिस्टर झालोय। मुंबईमध्ये चर्चा पसरली, महाराजचा पहिला बॅरिस्टर, महाराजचा पहिला बॅरिस्टर होता बरोबर। या देशातला सारा मनुवाद जागे झाला। कसा झाला? अरे त्या मनूच्या लेकरांना, त्या मनूच्या लेकरांना सनननता पाला। रघुनाथ भोजनेचं गाणं आहे, या गाण्याचे कवी रघुनाथजी भोजने आहे। मनुवाद जागे झाला, एकीकडून एकटे बाबासाहेब आणि पुरा मनुवाद पुरा देश एकाकडून होता म्हणून म्हणायचं आहे। अरे त्या मनूच्या लेकरांना सनननता पाला। अहो जेव्हा विलायतेवरून, जेव्हा विलायतेवरून या भारताचा बाप आला, जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला। जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला, जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला। ज्ञानपीठ दक्ष दिलं, अकालिका बंद झाल्या, तेव्हा भीमनावा पुढे पदव्याच्या राशी आल्या, तेव्हा भीमनावा पुढे विलायतेवरून भारताचा बाप आला, जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला। गरिबीनं लाचारीनं इसाम छेडलं, भीम प्रतापाने सोयरबन तोडलं, भीम प्रतापाने जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला, जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला, जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला। अभी चला जाता है दुनिया से वो जिंदा हो नहीं सकता, हुआ ना पहले कभी आइंदा हो नहीं सकता, दौर से इस तरह कोई सैदा हो नहीं सकता। और इस ज्ञान में अभी दूसरा बाबा अम्बेडकर पैदा नहीं हो सकता भाई। रघुनाथ तुझे घर पेशीवर टांगले, तुझ्या घरी येणाऱ्या संतोषाला ठाकले, विलायतेवरून भारताचा बाप आला, जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला, जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला, जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला। मनुच्या लेकरांना, मनुच्या लेकरांना सनननता पाला, जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला, जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला, जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप आला, जेव्हा विलायतेवरून भारताचा बाप
गीत माझंच आहे, मी शाहीर. आमच्या ताई धर्मोपासिका प्रतिज्ञा ताई घालणारे या ताईने सुद्धा आपल्या कष्टातून 100 रुपयाचा धर्मदान सन्मानित केलं, अभिनंदन करतो. ऐका आहे, अनुकरण करू नका कुठल्याही देवी देवतेचा तुमचा दर्जा खुजा होईल. अरे अनुकरण करा त्या रमाईचं, तुमची घरोघरी पूजा होईल. गीत मालक आहे, मी शाहीर देवीदास सावदेकर. सर्वांना जय भीम करतो. वेळ कमी आहे. 15 ऑगस्ट 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. या भारतामधून इंग्रज निघून गेले आणि या देशाचं विलक्षण व्हायचं होतं. पण हा देश चालवा कसा? या देशाचे काही चलाक लोक परक्या देशात गेले आणि तिथं म्हणू लागले की आमच्या भारत देश कसा चालवावा असं आम्हाला सांगा. म्हणून त्या देशातले लोक म्हणू लागले की तुमच्या देशाचं सगळं विद्वान आहे. त्या विद्वानाचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. 1947 साली या भारताची लोकसंख्या 33 कोटी होती आणि ज्या वेळेस बाबासाहेबांना संविधान लिहिलं त्यावेळेस 24 नोव्हेंबर 1950 साली 35 कोटी होती. आजची लोकसंख्या देशाची 140,22,76,651 एवढी आहे. एवढ्यावर बाबासाहेबांचे अनंत उपकार. त्यावेळेस बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्यावेळेस बाबासाहेब स्वतः मालक होते. पण बाबासाहेब किती दयाळू मयाळू, त्या धर्मपंथ न पाहता आपल्या सर्वांच्या नावाला लिहून दिली. म्हणून म्हणतो काही विरोधी लोक घटना बदलतो व्यर्थ चिडवू नका आम्हाला, आम्ही नागवंशी लोक चिरून राहू तुम्हाला. नका याद देऊ त्या भीमा कोरेगावची, नाही तर 1818 सारखा इसका दाद तुम्हाला. घटना लिहा फिरल्या काही राग, पण साला घटनेचा घटनापती ओ भीमराव मालक. साला घटनेचा घटनापती घटनेचा घटनापती भीमराव घटना लिहाली की शान त्यात नाही कशाच होऊन,
हे पंचांग कलमाली गेलं व्याघ्र झाला घटनेचा घटना किती देशात पक्ष तुझ्या सर्व पक्षाचं एक वाटल बाबासाहेबा म्हणून म्हणतो आहे देशात किती पक्ष घटने कळे तर सर्वांचं लक्ष घटने कळे तर सर्वांचं लक्ष सांगे जाऊ दे काही पक्षांनी गती काय महाराष्ट्रात नाटक चालू आहे काही पक्षांनी गती लोकल आवत झाला घटनेचा घटना